नमस्कार मित्रो, आज मी तुम्हाला गोखले मळा येथील हॉटेलचे दर्शन घडवणार आहे. हा गोखले मळा पुणे ते आळंदी या रस्त्यावर आहे. तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघावा, ही माझे सर्वांना सांगणे आहे. आता आपण या गोखले मळ्याला पोहोचलो आहे. हा बघा, हा आहे गोखले मळा. अशा पद्धतीने ह्याचा एंट्रन्स आहे. हे आतील हॉटेलची बसण्याची अरेंजमेंट आहे. अशा पद्धतीने त्यांनी जेवणासाठी बसण्यासाठी अरेंजमेंट केलेले आहे. हे आतील परिसर एकदम छान आणि स्वच्छ आहे. हा परिसर एकदम स्वच्छ आणि साफ-सुथरा ठेवला जातो. यामध्ये काही असे आपल्याला घाण नाही. गोखले मळ्यामध्ये हॉटेल एकदम स्वच्छ आहे. स्वच्छता टापटीप आहे. आता आपण मेनू कार्डचा बोर्ड पाहिला. हे त्यांचं रिसेप्शन काउंटर आहे. अशा पद्धतीने रिसेप्शन काउंटर आहे. हा त्यांचा रोडकडील भाग आहे. रोडच्या बाजूचा अशा पद्धतीने जेवण असते. हा त्यांच्या बागेतील मागचा परिसर आहे. या परिसरामध्ये आपण आराम करू शकतो. जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ या ठिकाणी आपण आराम करू शकतो. खेळण्यासाठी पण व्यवस्थित भरपूर अशी जागा आहे. लहान मुलाला पण इथे खेळायला सुंदर अशी गार्डन आहे. या गार्डनमध्ये आपण आरामात खेळू शकतो, तसेच आराम करू शकतो. नारळाची चिक्कूची बाग आहे. या बागेत लहान मुलं मनमुराद आनंद लुटू शकतात. खेळण्यासाठी असं काही नाही. आपलीच खेळणी आपल्याला खेळावी लागतात. कारण त्याने लहान मुलाच्या खेळण्यासाठी काही असे विशेष अरेंजमेंट नाही. पण जागा भरपूर असल्यामुळे आपण इथे खेळू शकतो. त्याच्यानंतर बाजूलाच एक गणपती मंदिर आहे. अशा पद्धतीने ह्या गणपती मंदिरात गणेशाच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. वेगवेगळ्या टाईपची मूर्तीची स्थापना आहे. हे आपण आता बघत आहोत. ह्या मूर्ती किती गोंडस आणि छान आहेत याचं आपल्याला साक्षात दर्शन घडते. येथे गर्दी फार नसते. गर्दी फार नसल्यामुळे आपण निवांतपणे दर्शन घेऊ शकतो आणि पुढील मंदिरात आपण प्रवेश करतो. गणेश मूर्ती प्रवेशद्वारातच आहेत. अशा पद्धतीने त्यांचे एंट्रन्स आहे. एंट्रन्सला गणेशाची मूर्ती आहेत. इथूनच आपल्याला जावे लागते. हे बघा, गणेशची मूर्ती किती छान आहे. गणेश मूर्ती पाहून आपले मन एकदम प्रसन्न होते. अशा पद्धतीने वर चढण्यासाठी परत पायऱ्या आहेत. या पायऱ्यावरून आपण मंदिरामध्ये जातो. मंदिराचा हा पुढील परिसर आहे. या परिसरामध्ये पण एकदम शांतता असते. हा अशा टाईपने या मंदिराचा परिसर आहे. या मंदिरामध्ये पण एकदम शांत असे वातावरण आहे. अशी अंतरलेली मोठीच्या मोठी सतरंजी आहे. या सतरंजीवरून आपण मंदिराकडे जातो. असे हे भव्य दिव्य मंदिर आहे. या मंदिरात गेल्यानंतर मन अगदी प्रसन्न होते.
या मंदिराचे नाव आहे, हे श्रीरामाचे मंदिर आहे. पण श्रीरामाच्या मंदिरात अनेक देवी देवतांची पण इतर मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. ते प्रत्येक मंदिरात असतातच, ते आपल्याला माहिती आहे. त्याचे सांगण्याचे काही कारण नाही. पण हे मंदिर पण फारच छान आहे. या मंदिरात पण आपल्याला वेळ छान जातो. देवाचे दर्शन घेता येते. आता आपण हे एका देवीच्या मूर्तीसमोर आलो आहेत. देवीची मूर्ती पण एकदम सुबक आणि सुंदर आहे. हे बघा, अशा पद्धतीने मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती एकदम पाहण्यासारखी आहे. छान आहे, सुंदर आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या मंदिराकडे जातो. दुसरे मंदिर म्हणजेच आता साईबाबांचे मंदिर आहे. हे मंदिर फार मोठे आहे. या मंदिरात सुरुवातीला आपण शंकराची पिंड पाहिली, नंतर नंदी आहे. हे सर्व क्रॉस केल्यानंतर आपण मंदिरामध्ये येतो. हे बघा, हा या मंदिराचा परिसर आहे. हे मंदिर पण फार मोठे आणि छान आहे. मंदिरात अशा वेगवेगळ्या सूचना लावलेल्या आहेत, कोणी घाण करू नये म्हणून. आणि मंदिरात घाण करायला नाही पाहिजे, कारण आपणच स्वच्छता राखायला पाहिजे, तर परिसर स्वच्छ राहू शकतो आणि आपल्याला चांगले पण वाटते. तरी बघा, हा परिसर किती छान आणि स्वच्छ आहे. या मंदिरात गेल्यानंतर असा एक धबधबा बनवलेला आहे. तो सध्या चालू नाही, कारण पाण्याअभावी बंद असेल असं मला वाटते. तसेच इथं आहे साईबाबाची मूर्ती आहे. पुजारी पण असतात. पुजारी आपल्याला प्रसाद देतात. आपण दर्शन घेतल्यानंतर प्रसाद ते आपल्याला जरूर देतात. त्यानंतर आपण मंदिरामध्ये फिरून साईबाबांचे आराम करण्याचे ठिकाण पाहू शकतो. त्याच मंदिरात आहे. पुढे अनेक साईबाबांच्या काही वस्तू व माहिती ह्या मंदिरात आपल्याला मिळते. मंदिराचा परिसर फार मोठा आहे. त्यासाठी आपल्याला आवर्जून फिरून सगळे पाहायला लागते. अशा पद्धतीने या मंदिराचा परिसर आहे. हे बघा, किती भव्य दिव्य असं मंदिर आहे. या ठिकाणचे सर्वच मंदिर अगदी व्यवस्थित, छान आणि सुंदर असे मला आतापर्यंत तर मंदिर वाटले. हे आता दुसरं मंदिर आहे. पहिलं मंदिर आपण श्रीरामाचे पाहिले आणि हे साईबाबाचे. दोन्ही मंदिर मला छान वाटले. या मंदिरामध्ये पाहायला बरंच काही आहे. अशा पद्धतीने साईबाबाची मूर्ती स्थापन केलेली आहे, हे आपण बघू शकता. आणि दर्शन पण घेऊ शकता. हे साईबाबांची पालखी पण या ठिकाणी ठेवलेली आहे. पालखी पण किती सुंदर आहे हे आपल्याला पाहिल्यावर लक्षात येते. हे पुढे इथं सूचना लिहिलेल्या आहेत. त्या पालखीविषयी माहिती लिहिलेली आहे. मंदिराविषयी पण इथे माहिती लिहिली आहे. अशा पद्धतीने याची मांडणी केलेली आहे. ही साईबाबाची दुसरी मूर्ती आहे. ही पण मूर्ती किती छान आहे, एकदम आकर्षक आहे. या मूर्तीचे पण आपण दर्शन आरामात घेऊ शकतो. येथे पण काही गर्दी नाही.
मंदिराचा परिसरच एवढा मोठा आहे, त्यामुळे तिथं गर्दी होण्याचे कारण नाही. लोकांना पाहण्यासाठी या ठिकाणी बरंच काही असल्यामुळे गर्दी होत नाही. म्हणून आपण आरामात देवांचे, साईबाबांचे दर्शन घेऊ शकतो. आता ह्याच्यानंतर आपण दुसऱ्या अष्टविनायकचं मंदिर आहे. आता आपण अष्टविनायकच्या मंदिरात आलो आहे. या मंदिरामध्ये सर्व ठिकाणचे अष्टविनायक एकाच ठिकाणी विराजमान केलेले आहेत. अशा पद्धतीने याची मांडणी केलेली आहे. तरी आपण बघू शकता कसे मंदिर आहे. हे मंदिर पण खरोखरच छान, सुंदर, शांत वातावरण आणि मन प्रसन्न करणारे असे मंदिर आहे. तरी आपण याचे दर्शन घेऊ शकतो. आपल्याला अष्टविनायकला लांब जाता नाही आले तर या ठिकाणी येऊन एकाच ठिकाणी सर्व गणपतीचे दर्शन घेऊ शकतो. त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. या मंदिरात पण वेगवेगळ्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. या मंदिरात पण आपल्याला पाहण्यासाठी बरंच काही आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा.